उपकाराची फेड उपकारानं करणारी या देशाची पवित्र स्त्री आहे, पवित्र स्त्री. हे आठवण करून दिल्याच्या नंतर प्रभू रडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सभा लावली. 22 दिवस शिल्लक होता राज्याभिषेक. तेवढ्या सभेला महान महान ऋषीमुनी बोलवले. हे काय 2-2, 3-3 अभंग पाठ करून हात झोकणारे नाही. नाही अंगाव घेऊ नका बरं, तसं अंगाव नका. नाही तुम्हाला मुळीच नाही म्हणणार. मरून जाईन गिरगावकर. नाही तुम्हाला नाही म्हणणार. हां आता काही कायला नाद असतो. आमची इथे एक बाई होती, भांडल्याशिवाय जेवतच नव्हती. जेवतच नव्हती ती, जेवतच नव्हती. अख्ख्या गावातल्या लक्ष्मीने विचार केला हिला भांडायचंच नाही. त्या दिवशी पौर्णिमा, मंगळवार दिवस, आणि तिने 22,000ची पैठणी नेसली. आणि गावात भोन्याईचं मंदिर आहे, त्या भोन्याईचं दर्शन घेतलं. आणि 1 नंबरचं घर आहे तिथंच म्हणली जोग अंबाबाईचा. पण सगळ्या बायाने मिटिंग घेतली होती, तिला बांधायचंच नाही. त्या बाईनं जोगाव कशाचा आणला माहिती आहे? किलोवर काजू. त्याचे वाकडे. बापरे तुला का द्यायचे होते काय? हो ना आगावत ना बापरे. आपण शेंगदाण्यालाच काजू म्हणून खाचे काका बाबा. मानव येते म्हणी समाधान. कशाला अडचणी ते वाकड्या तोंडाचे असते त्याच्याने नादी लागायचं. किलोभर काजू आणले परातीत. नाही घेत म्हणजे बाई काजू पण घेईन. गहू वाढे, तांदूळ वाढे, काहीच नाही. मग काय घेते? इस्तू. तिला वाटलं बाई आपण जर हिच्या म्हणण्यासारखं नाही वागावं तर भांडायची. झाऱ्यात इस्तू घेतला आणि तिच्या पदरात टाकला. आणि मग म्हणली मग लुगडं काऊन जाळलं. असा काही कायला नाद असतो अंगावर इस्तू घ्यायचा. गुणीजन माणसं सगळे, गोड माणसं, गोड गोड गोड. मंत्री महामंत्री मोठमोठाले सभेत आहेत. आता खुर्ची कोणती टाकायची मारुती राहायला. म्हणून विश्वकर्मा देवाची कृपा असलेली काही माणसं आमंत्रित केली. म्हणजे त्यांना कलेची देवता म्हणते. विश्वकर्मा महाराज म्हणजे कलेची देवता. हो शक्यतो आमचे सुतार दादा, पांचाळ दादा, त्यांच्या दुकानात फोटो असतो. कारण सगळी कला सुताराला येत असते. लाकडाची बाहुली, लाकडाचे दरोजे, लाकडाचं सिंहासन, लाकडाचा पलंग, लाकडाची बाज, लाकडाचा पाळणा. आता पण पाळणा लग्नात म्हणत नाहीत, त्या हाताचाच पाळणा म्हणालीत मंगलाष्टक म्हणणार. तळ हाताचा पाळणा सुतारले आहेत रे महाराष्ट्रात. लय 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 तेच पहा सध्या मंगलाष्टक तेच चालू येतं. हो जाऊ काय करायचं. ज्याला पटायले त्याला जमायले ना आपण काहून नाद घ्यायचा. चल द्या. ज्याचं लग्न राहिले त्याला एकच विनंती करतो, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. ज्याचं लग्न राहिले त्यानं काय लग्नात आगावपणा करायचा तर करा, पण मंगलाष्टक मात्र सात्विकच म्हणून द्या. हो कारण संस्कृती आपल्या देशाची, धर्मनीती आपल्या देशाची. आपल्या संस्कृतीतले मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आशीर्वाद तेच व्हायला पाहिजे. मी लय मुसलमानाची लग्न लावले म्हणजे तिथं काय अक्षिदा फेकायचं काम नसते. नुसतं जायचं आपलं. मला तर खाचत नाही. रुमाल झटकीला की निघला पाठ्या घरी. पण लोक प्रेमान बोलित. आओ बोले बाळू महाराज हमारे बच्चे की शादी है. हो मेरे पोरी का लगन है. हो ना मला हिंदी येत नाही ना त्याच्यामुळे असं होतं ना ते. हे ढिलं झालो गांजा हात लावायलो पण दबत नाही पडत ते. आवळा तर दुखत. पण सिमेंट कालिणाऱ्या मिस्त्रीपासून तर 10 कोटी असणाऱ्या श्रीमंत मुसलमानाच्या लग्नात नियम बदलित नाहीत. नियम बदलित नाहीत. आपल्याकडे जसे जसे पैसे वाढतील तसा तसा लग्नात धिंगाणा. मातीत घातली संस्कृती. मातीत मातीत
मूर्खपणाचं टोक आहे ते. नाही, संस्कृती मोडायला पाहिजे. इथं उभ्या असलेल्या सर्व माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या गुणीजनांना विनंती करतो, भाऊ म्हणून विनंती करतो, लग्नात जर स्टेजवर तुम्ही भजन म्हणत असताल भगवान बुवा, आणि भजन म्हणता म्हणता जर एखादा ढवळ्या कपड्यावाला आणि पुढचा म्हणला बंद करा, तर म्हणायचं आमचा अभंग होऊस तर बंद करीत नाहीत, आमचा अभंग संपेपर्यंत बंद होणार नाही. नाही ते लगेच अभंग चालू असताना पहिलं थोगे काऊ कोकत आहे अभंग सुरू, मी त्या लग्नात, आणि एक जण आला, हा थांबा, आदरणीय माननीय सन्माननीय वगैरे आले, त्याला एखादंच कळणं सोमळ्या, आणि भजन बंद करून त्याचा सत्कार करायला तो या पोराचं पोरीचं सगळं धिरडं वाजन ना, धिरडं. आणि ते लग्न करणाऱ्या कंटुल्याला अशी माणसं आले की ते लय गोड वाटतं, महाळे जमले की. पण महाळे लय झाडायचा नाश करते, ते ध्यानात जा, हे आपला अपमान नाही हो द्याचा संप्रदायाचा. हो, ज्ञानोबाराय तुकोबाराय किती मोठे आहेत हे सोडून द्या, आपली लायकी नाही त्याचं मोठे पण तपासायची, पण आपल्या पोटाच्या भाकरी आहेत इतकं तरी ध्यान ठेवलं पाहिजे. विठ्ठला आणि सांगितलं मारुतीरायाची खुर्ची कुठं. प्रत्येक साधू म्हणला एवढ्या मोठ्या योग्याची खुर्ची सांगायची आमची पात्रता आहे का? ठीक आहे, बसा बाजूला. विधाता बोलीला ब्रह्मदेव, विधात्यान पण सांगितलं हे मी सांगू शकत नाही. आणि मग वेगात सांगतो, मारुतीरायासाठी एक सुंदर आसन तयार केलं, त्याला हत्तीच्या दाताचे पाय लावले, तो हत्ती सुद्धा माथारपण होऊन मेलेला, मारून हत्ती त्याचे दात नाही काढले, असा हत्ती त्याचे दात. आता आपल्याकडे पूर्वीच्या काळात सर्वात मोठं योग्याला तप्याला साधकाला बसायला जे आसन होतं बळीराम बुवा, ते हरणाचं कातडं असायचं. आता तर हरण मारल्यावर लय निषेध आहे. हो, त्याला खडी फोडायला मरुस्तर धाडतं शासन. हो हो, म्हणून हरणाचं कातडं बसून भजन करायला चांगलं असते म्हणून बसताना हरणच मारीत. एखादं त्याच्या कर्मानं मृत्यू पावलेलं वय संपल्याच्या नंतर त्याची व्याधी वाढली असेल असं जर मृत्यू पावलेलं हरण सापडलं तर त्याचा चमडा काढा, ते पवित्र. हो, असे काही नियम येतं. त्या हरणाच्या कातड्यावर बसावा, राजहंसाच्या पंखाची गादी असावा. आणि राजहंसाचे पंख कधी पडत असतात माहितीये का? कामना विरहित झालेला राजहंस त्याचे पंख पडत असतात. मोराचे पंख कधी पडतात माहिती तुम्हाला? रोहिणी मृगा जायते नक्षत्रो तथा काम विरहित मयुरा. रोहिणी आणि मृग नक्षत्रामध्ये मोराला काम दाटत असतो. हे नक्षत्र संपले की मोराचा काम संपत असतो. तिथून पुढे त्याची पखड पडायला सुरुवात होत असती. काम विरहित पंखाच्या टोपी माझ्या द्वारकेतल्या मालकानं मुकुटाला केली. मोराच्या पंखाचा मुकुट, काम विरहित, वासना विरहित. याच्या पलीकडे सांगू, काम संपलेल्या मोराचे पडलेले पंख गणपती बाप्पाने हातात घेतले आणि 1.25 लाख श्लोकाचा ग्रंथ केला. त्याचं नाव महाभारत. 1.25 लाख भारत केली निर्माण, तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 लाख श्लोक गणपती बाप्पानं लिहिले. ते मोराच्या पंखानं टाकात बुडवायचं का कामना विरहित मोराचं पंख. राजहंस येती विहंगमा भयस्थिता राजाश्रयस्ततेवच मानस सरोरा भयदीप्तीनाम मौतिकाम जठरा नलो तृप्तावसाहा. जाबाली सांगतात, मार्कोंडे सांगतात, बकोदालभ्य सांगतात, राजहंस हा मोत्याचा चारा खात असतो आणि मोती हे पाण्यात जन्माला येत असतात. स्वाती नावाच्या नक्षत्रावर शिंपले असे तोंड इसकटून वर येतात. स्वाती नक्षत्रात पडलेले पावसाचे थेंब मोती मधात ते शिंपलामध्ये घेतो आणि शिंपला मिटला की पाण्याच्या तळाला जातो. कालांतरानं त्याचा मोती तयार होतो. मोती तयार करायचा कारखाना जगात नाही आणि कारखान्यात तयार केलेले मोती खोटे असते.
ते मोती बुवा पाण्यात तयार व्हा आणि ते मोती पचवायची ताकद राजहंसात आहे. 1000 वर्ष जरी मोती पाण्यात उकळला तरी शिजत नाही, पण राजहंसानं काढला की त्याचं पिठलोणी होऊन जाते पोटात. ही त्याच्या जठरात ताकद आहे, त्याला राजहंस म्हणतात. याच्या पलीकडे सांगू का, दुधामध्ये पाणी टाका. आपल्याला दुधातलं पाणी बाजूला करायचं असेल तर दूध जाळावं लागेल. आधी पाणी जळतं मग दूध शिल्लक राहतं. राजहंसाचं तसं नाही, त्याच्या मनात आलं तर दूधच पितं, पाणी जशाल तसंच ठेवतं, ढवळं पण राहत नाही. इतकी ज्याच्यात चोंचित ताकद आहे त्याला राजहंस म्हणतात. आणि कामना विरहित राजहंसाची पंख खाली पडतात आणि त्या पंखाची गादी त्या सिंहासनावर केली. मग मांडायचं कुठं सिंहासन? भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढे डाव्या बाजूला काही मंत्री महामंत्री, उजव्या मंत्री बाजूला काही मंत्री सुमंत्री, आणि मध्यभागी ते सिंहासन टेकलं. मारुतीरायाला आमंत्रित केलं. महाद्वारात मारुतीराय आले. चरण सेवा अखंडित. नामदेवराय पायाची सेवा का मागतात. महाद्वारात मारुतीराय आल्याबरोबर सुमंतजीनं निमंत्रण दिलं. प्रभू हनुमंतराय आल्याबरोबर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीताई साहेब श्रुतकीर्ती मांडवी ह्या सगळ्या जणी तिथं धावल्या. उर्मिला चौघाच्या 4 पत्न्या, सोन्याची ताम्हणं, त्याच्यामध्ये निरंजनी, सूत्रम घृतेषु वन्निहा. घृत म्हणजे तूप, सूत्र म्हणजे वात, वन्नी म्हणजे अग्नी, सुंदरशा निरंजने. मला सुद्धा ज्यांच्याकडे बसलो त्यांनी आक्षेपण काढलं, कुंकू लावलं, अक्षदा लावल्या, ओवाळलं. पान भजन म्हणतो म्हणून किती, देवाचं नामस्मरण करतो म्हणून किती आदर करतात. ज्या माऊलीची चप्पल बघायला भेटत नाही ती माऊली ओवाळी ती. हो, किती वारकरी संप्रदायात प्रेम आहे, किती संप्रदायात प्रेम आहे, पण ते जपायला पाहिजे. ज्यानं हे प्रेम लोकांच्या डोळ्यात माती घातली त्याचा संसार पालथा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला स्वतःही साहेब मारुतीरायाचे पाय धुण्यासाठी हातात सोन्याच्या तांब्यात पाणी घेतलं, पण मारुतीरायाने सुमंतजीला सांगितलं आई साहेबाच्या हाताने पाय नाही धुवायचे. ते मारुतीराय होते. ओवाळलं, आक्षण काढलं, दिवा मुटका असं ओवाळलं मारुतीरायला. मग सीताई साहेब फुलं टाकू लागले आणि मारुतीराय चढू लागले. मारुतीरायाचे डोळे भरून आले. अंजनी माते, काय तू पुण्य केलंस ग. त्या पुण्याईनं मी तुझ्या पोटी आलो. माय माझं तुझं पुण्य किती माझ्या पाठीमागे. जगाची माय माझ्या पुढे फुलं टाकती. समोर आल्याच्या नंतर ते सिंहासन होतं आणि सगळ्या जणांनी सांगितलं येनम अधिष्ठिताम तलकबम भयो आह्वानांच प्रियतान्न ममः. असं कर्मकांडात म्हणत असते. 2-4 वर्ष कर्मकांड केला तर अभिषेक करत असताना आपांपतीम सप्तम आपांपती आह्वानांच प्रियतान्न मम पंचगंगाम आह्वानांच प्रियतान्न मम. ही आमच्या मंत्रात ती शक्ती असती. उगम म्हणायचं असतं सप्तसागरम आह्वानांच प्रियतान्न मम. 7 समुद्राचं पाणी येत असतं का? पण देवही मान्य करतो त्या शब्दाला, मंत्राला. पंचगंगा आह्वानांच प्रियतान्न मम ते असतं. ते कर्मकांडात जो तो ज्याच्या त्याच्या भावनेनं जगाच्या मालकाला आळवीत असतो. हा संप्रदाय वेदप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय पुराणप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय शास्त्रप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय ऋषी मुनी वैष्णव यती योगी जपी तपी प्रणीत संप्रदाय. हा संप्रदाय कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा नियम या संप्रदायाचा. मग सर्वजणांनी विनंती केली आह्वानांच्या प्रियतान्न मम. आता याच्यावर तुम्ही बसा. स्थापयामी. मारुतीराय पाठीमागे सरकले. प्रभू रामचंद्रानं सुमंताला खुणवलं ते का बसत नाहीत. चरण सेवा अखंडिता का पाय मागितले, पायाची सेवा का मागितली. तर सुमंतजीने विचारलं मारुतीराय तुम्ही याच्यावर का बसत नाही. सांगतो म्हणे देवाला. भगवंताच्या लक्षात आलं आपल्याला काय बोलता येत नाही, शिते तू बोल. आईसाहेब जवळ आले. हनुमंता जी आम्हाला काय समजतोस तू. मारुतीराय म्हणले आईसाहेब मला पहिलं तुम्ही सांगा ना, तुम्ही मला काय समजितात. सीताई साहेब म्हणले बेटा तुला मी मुलगा समजिते. आणि मारुतीराय म्हणले आईसाहेब तुम्ही मला मुलगा समजित होतात का न होतात मला काय माहित नाही, पण मी तुम्हाला आई वडील समजितो. काय हुशार बुद्धिमतान वरिष्ठ टोप
मारुतीरायाचं मोठं राजो काय बुद्धिमतान वरिष्ठम. आणि मग सीताई साहेब म्हणले बापू आम्ही तुला मुलगा समजितो म्हणून आमच्या पुढं असावा आमची इच्छा आहे, पण तू आम्हाला मायबाप समजितो याचा पुरावा काय. छातीच फाळली. तुम्ही मला पुढं बसित असताना मान्य, पण मी तुम्हाला आईवडील समजितो ना म्हणून इथं बसिले. काय बोलायला ताकद होती तिचा? काय सीताई साहेबाकडे शब्द होता? काहीच नाही. आणि मग विचारलं प्रभू रामचंद्र जवळ आले. हनुमंता तिची भावना आहे, सगळ्यांची भावना आहे, आमच्या या राज दरबारात या सिंहासनावर तू बसावा. तर मारुतीरायाचे डोळे भरून आले आणि प्रभूला सांगितलं देवा ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा. हा, ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला भोग काय करायचा. ज्यानं कामाला इस्तू लावला त्याला राजहंसाच्या पंखाची गादी काय करायची. देवा देवा अरे 4 बोटाची छाती बांधणाऱ्या माणसाला राजहंसाच्या पंखाच्या गादीवर कशाला झोपायचंय. या सगळ्या विकाराला सर्व भोगाला मी आग लावली, मग तू आमच्या सभेत असावा. बसतून देवा हे उचलून फेका. ते फेकून दिलं. त्याला तयार करायला काय काय लोक होते ते पुराण बघा. रामायण नका बघवा, दुसऱ्या पुराणात सापडते. रामायणात बघितल्यावर तुम्ही पुन्हा म्हणताल बाळ्या काही बोल तू. हो, उगं बोट घालायची नाही कुठे, इचू निघत असते. दुसरं पुराण बघा. आता दुसरं कोणतं आहे तुम्ही पाहा ना. सगळं सांगायला मी गुत्त थोडंच घेतलंय. तुम्ही कामाला लागत ना थोडंसं. ते पुराण सांगते. ते पलंग काढून टाकला, ते काय सिंहासन असेल ते साधन काढून टाकलं, दर्भाची चटई घेतली आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या पायापुढे चटई टाकली. डावा गुडघा त्याच्यावर टेकला आणि उजव्या गुडघ्यावर मारुतीराय हात जोडून देवाच्या पायापाशी बसली. मला हे म्हणलं आसाराम, म्हणले महाराज तुम्ही तर सांगितलं मारुतीराय डाव्या गुडघा खाली टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात होते, इथं उजवा खाली टेकलाय. म्हणलं ते मूर्ती करणारी येडगळ होतं. त्याला मा काय दोष आहे होय काका भाऊ, मा काय दोष आहे. पुराण सांगते मारुतीराय डाव्या गुडघा खाली टेकलेला होता आणि उजव्या गुडघ्यावर हात जोडलेले होते. तुम्ही अजून मी लक्षात घ्या. मारुतीरायाची प्रतिमा काही काही गावामध्ये हातामध्ये पर्वत घेतलेला फोटो आहे, तुम्हाला बघायला भेटेल. मारुतीरायाच्या हातावर पर्वत आहे आणि अशी ती मंदिरात प्रतिमा मांडलेली आहे. पण धर्म सिद्धांत असा सांगतो तो द्रोणागिरी पर्वत मारुतीरायाच्या कोण्या हातावर होता. हे मूर्ती कोरणाऱ्याला कळतं का? त्याच्यात हातोडान छेनीन इतकी मोठी तंबाखू तोंडात, ती मूर्ती टकिता टकितात पाचा पाचा थुकतो आणि त्याला इतकं ज्ञान असतं का कोण्या हातावर पर्वत घ्या. पण आपण संस्कृतीतले माणसं असावा, आपल्याला अक्कल असावा, कोण्या हातावर पर्वत असलेली मूर्ती घ्यावा याचं डोकं आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे. आणि लक्षात घ्या स्वीकारणारी माणसार्थी पापी असतात. उदाहरणार्थ दारू पिणारा भजन्या जर पैसे देऊन बोलीला असेल तर गावकऱ्याच्या बोकंडीव त्याचं अर्ध पाप पडत असते. हा, चोरी करणारा जर श्रीमंतानं घरी लपिला असेल तर चोरी केल्याचं पाप अर्ध लपिणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते. चुकीची घडवलेली मूर्ती जर पैसे देऊन आपण विकत घेतली असेल तर त्या चुकीचं पाप पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पडत असते. त्याला कारणीभूत आपण आहोत, आपण आहोत, आपण आहोत. डावा गुडघा खाली टेकला, उजव्या गुडघ्यावर असे हात जोडून मारुतीराय तिथे बसली. एक जण म्हणला नामदेवराय काय फायदा हो, काल परवाचे मंत्री महामंत्री सुमंत्री देवाच्या उजव्या हाताला डाव्या हाताला सोन्याच्या सिंहासनावर बसले, अख्खं जीवन भजन केलं मारुतीरायनं, एक रानातला पाला खाऊन भजन केलं, एका तिळा इतका पैशाचा स्वार्थ नाही आणि तो माणूस प्रभू रामचंद्राच्या पायापाशी बसला. फायदा काय झाला? फायदा मारुतीराय नामदेवराय म्हणले टपरे ऐक ना, काय फायदा जर दम धरणं, तू दमत निघून माणसायला अरे दमनं जर दमनं काय फायदा आहे सांगू तुम्हाला. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला राम म्हणतात, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला राम म्हणतात. या राम प्रभूचे मंदिर नाहीत असे बरेच गाव आहेत. रामाचं मंदिर नाही असे लाखो गाव, लाख शब्द सुद्धा खोटा आहे, लाखो गाव आहेत की त्या गावात राम मंदिर नाही. पण असं गाव दाखवा जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. माझ्या विटेवरच्या मालकाने राम अवतारात सांगितलं माझं मंदिर नसलं तरी चालेल पण माझं भजन करणाऱ्या मारुतीरायाचं मंदिर असावा. याचा दुसरा सिद्धांत सांगू का?
आपल्यात काही काही कांदे लय खराब, कांदे आडनावाची माणसं नाहीत बरं. आपल्यात बी काही काही लय आकलीचे कांदे. मी मारुतीरायाच्या पाया पडणारच नाही. प्रभू रामचंद्र म्हणले नको पडू, मेल्यावर टेकतेत त्याच्या पुढं. मड कुठं टिकीत असतील जाता जाता, टेकावत लागते तिथे, टेकावत लागते. विचारलं भगवान प्रभू रामचंद्राला, पंढरपुरातल्या मालकाला, देवा तुमचे मंदिर नाहीत असे गाव आहेत, पण मारुतीरायाचं प्रत्येक गावात मंदिर आहे असं का? विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले. ते पायाजवळ बसलो होतं रे, आणि पायाजवळ बसलेल्या माणसाचा मी सन्मान करतो. दृष्टांत संपला. पायापाशी अधिष्ठान ठेवणारे मारुतीराय सर्वत्र पूजनीय ठरले. ही देवाच्या पायाची ताकद आहे. चरण सेवा म्हणून चरण सेवा खंडित. ए तो दया भय जायते सकलानाम शुद्धिर्वृष्णिर्गंगोदकानां पवित्रा भय जायते स्ततां गंगोदकं भय जायते. येन गंडकीनां येन भयोतित सर्वतीर्थानां राजाश्रय भव सर्वस्थितानां पुनित पापा भय जायते. सर्व पापाची शांती करणार सर्व तीर्थांचं तीर्थराज चंद्रभागा. शेवटची अगोदरची गंडकी अशा 350 गंगा येतात. सर्व उपगंगा 350 पण मुख्य एक. मग या गंगेची निर्मिती कुठून झाली? ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यापासून, जगाच्या मालकाच्या चरणांगुष्टापासून गंगेची निर्मिती झाली. अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद जिच्यात आहे तिला गंगा म्हणतात. एक सोपा मुद्दा सांगतो, गंगा किती पवित्र आहे. आमच्याकडे माणूस जात राहिल्याच्या नंतर, त्याचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी 10व्या दिवशी ढालेगावच्या गंगेमध्ये, रामपुरीच्या गंगेमध्ये आष्टी टाकतात. थोडाफार आकडा चुकेल किंवा बरोबर येईल किंवा मिळता जुळता येईल. मला जसं कळतंय तसे आमच्या परिसरातले 50,000 लोक
मेल्याच्या नंतर त्याचं राखुंड रामपुरीत टाकलं. जरा जोरा ज्याच्याकडे पैसे आहेत ते काशीला गेला असेल, हरिद्वारला गेला असेल, आता ते ज्याचा त्याचा भाग असतो. हो, पण तिथं टाकले. मग मी असंच एकदा एका दहाव्याला गेलो. तिथं जवळचा व्यक्ती होता, कीर्तन नव्हतं म्हणे या दहाव्याला. ह्याला म्हणलं चल आपणही जाऊ, स्नान होतंय काय ताण नाही. गेलो तर आम्ही तिथं. तर स्नान करताना गंगा पाहत होतो मी, ती वाळवंट. हे म्हणलं काय बघायले, ते सोनं तोंडात घालतात ना लोक. याला असं वाटलंय सोनं पाहिलेत का मी. म्हणलं आपल्या सोनं चौकून निघायलं, हे कशाला मसन वाट्यातलं धुंडायचं. त्याला तसं वाटलं. मग तुम्ही काय पाहलात. मी म्हणलं 50,000 लोक फुकल्याच्या नंतर त्याचं राखुंड या गंगेत टाकले. एखाद्याचं हाड बघायला गौसत का. तो तेजो भयो गंगोदकहा आस्तिम विलीन भयज्जायतो नैवाम द्रव्याभय तिथी अनिष्टो कृतुर कृतुर संगहा. याचा अर्थ असा आहे, जगातलं कुठलंही केमिकल इतकी दुरुस्ती करू शकत नाही, पण त्या गंगेच्या पाण्यात इतकी ताकद आहे. काय असती पैठणला पडल्या असत्याल, काय असती आळंदीला चक्रतीर्थात पडल्या असत्याल, किती असती चंद्रभागेत पडल्या असत्याल, किती असती गोदावरीच्या पात्रात पडल्या असत्याल, पण अजून कुठंच सापडत नाहीत. कुठंच ही त्या गंगेच्या पाण्यात ताकद आहे अस्थी विलीन करून घेण्याची. जगाच्या पाठीवर एकाच नालायकाच्या अस्थी इतक्या हलकट होत्या, त्या कोण्याच गंगेनं विरून घेतल्या नाही. त्याचं नाव होतं जरासंध्या. हो, त्याचं नाव जरासंध, आणि मी त्याला जरासंध्याच म्हणतो. कंसाचा सासरा भागवतात वर्णन आलं. ते हलकट होता. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 मुली होत्या. त्याला माझ्या विटेवरच्या मालकासोबत वैर केलं त्या हलकटानं, आणि भीमानं मला चिरलंय म्हणून त्याने आस्तीच विरत नव्हत्या. त्याच्या आस्तीच्या पुन्हा गोट्या केल्या आणि महाभारतात लुडो तयार झाला. लुडो आता काय हलकटायनं कोरोना जास्त वाढीलाय, लुडो खेळणाऱ्यानंच मुंडक्यात मुंडकी घालून खेळू लागले. हो, ते असं बोट दाबलं की गोटी उडत होती. माझ्याकडे नाही म्हणा, पण अशा लोकांचं बघत असतो कधी मध्ये. मी हे दाखीत असतं मला संच मानावे ते म्हणी समाधान. काय करायचं आपल्याला. एक जण म्हणला मला रसच प्याचा. म्हणलं किती प्याचा. लिटरभर प्याचा. 20 एकर ऊस लावला आणि पाणीच नाही ना. म्हणलं 20 एकर कस काय लावला. म्हणला 1-2 लिटर वापुरता झाला पण झाला. अरे त्याला म्हणलं रुमण्या, तू या रानात पाणी नाही, 20 एकर ऊस लावला, तो 50 रुपयाचा 5 गिलास येत होता ना रे. आहे का नाही. हे सगळे आपलेच आहेत ना. मोबाईल कशाला ताण घ्यायचा, खिसा फाडायची धन. विठाला विठाला जरासंधाच्या मात्र अस्थी विरल्या नाही. बाकी सर्व अस्थी विरवायची ताकद गंगेच्या पाण्यात आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या पदस्पर्शाने पुनीत असणार तीर्थ पवित्र इंद्रायणी माता. तिथं अस्थी विरण्याचं एक चक्रतीर्थ आहे. तिथं अस्थी टाकतात. वरून टाकल्याच्या नंतर अस्थी काही वेळाने पाहिले की अस्थी विरून जातात. कशात ताकद आहे. गंगेच्या पाण्यात. आणि इतकं पवित्र पाणी कुठून जन्माला आलं माहिती आहे. भगवंताच्या चरणांगोष्ठातून. अनंत पाप्याचं पाप धुण्याची गंगा पापम शचितापम कल्पतरु दैन्यस्तदा. गंगा पापम पाप शमन करण्याची ताकद गंगेत. वाचे मनता गंगा वाचे मनता सकल
तर सगळी पाप संपून दोष संपून जातात. ही गंगेच्या नावात इतकी ताकद, पाण्यात किती ताकद असेल कल्पना करा. याच्या पलीकडचा एक सिद्धांत होता. आपल्याकडे गंगा पूजन नावाचा विधी आहे. काही भागात त्या विधीला वेगळं स्वरूप आहे. चारोधाम केल्याच्या नंतर प्रत्येक तीर्थाचं आणलेलं तांब्याच्या बुटक्यातलं पाणी त्याचं पूजन करतात, ते गंगा पूजन वेगळं. पण आपल्याकडं माणूस जात राहिल्याच्या नंतर 13वी संपल्याच्या नंतर 6 महिन्यापर्यंत षण्मासो उदक शांती विधी, त्याचं नाव गंगा पूजन असतं. आणि हे गंगा पूजन झाल्याच्या नंतर लुप्तो भय पिंडानाम हिरण्य श्राद्धो भय जायो शंख श्राद्धो जाय. शंख म्हणजे बोंबलणे. शंख श्राद्धोस्ततेव च मुक्ता भय जायते नाम यति श्राद्ध्या वयवस्थितेषु नाम आप्तेष्टि त्रिपिंडिक काल सरपार शांतिर्भयो यज्जायते कृतुनापसव्यान सप्या रक्तचंदन मांगुष्टादि स्नान भयो क्रियानाम सकलाया मुक्त पिंडास्ततेव च गंगोदकम स्नानम समर्पयामी. त्याच्याशिवाय पिंडाला शुद्धता नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी शुद्ध करण्याची ताकद गंगेत आहे. एवढी पर्वणी गंगेमध्ये की सीमा नाही, सीमा नाही, सीमा नाही. त्या पर्वणीवर गंगेमध्ये स्नान केलं की पापमुक्त होत असतात. पण अजून एक लक्षात घ्या, विज्ञानवादी माणसांनी जास्त एक काढले. महाराज गंगेचं पाणी पवित्र आहे, तर मग मगरीला काऊन विमान आलं नाही? खरेन खरेन खरेन. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. मग पंढरपुरातल्या मालकाचं भजन करणारी सगळीच भजने मोक्षाच्या अधिकारी कसे ठरू शकतात महाराज? त्या लायकीचं भजन करावं लागेल. विटेवरच्या मालकाला आवडेल असं भजन करावं लागेल तर मोक्षाच्या अधिकारी. मगरी पाण्यात राहत्या, पण मगरीच्या दाढातला विकार गेला नाही दुसऱ्याला खाण्याचा, म्हणून उद्धार नाही. आपला उद्धार त्या दिवशी होईल आपल्या अंतकरणातले 6 बाजूला जातील, तेव्हा गंगा आपलं पाप बाजूला करत असते. आणि हे पाप संपवायची ताकद गंगेत आहे. आणि ती पवित्र गंगा जगाच्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यातून जन्माला आली. मग अनंत पाप्याचा उद्धार करणारी गंगा इतकी पवित्र आहे, तर ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आली त्याचा पाय किती पवित्र असेल कल्पना करा. म्हणून
माझ्या विटेवरच्या मालकाच्या पायाची ताकद आहे. चरण सेवा अखंडित. देवानं दिला इतकं सौंदर्य दिलं एका माऊलीला, ते सौंदर्य वर्णन करत असताना कवी थकले. कवी इतकं सौंदर्य तिच्याकडं. हे पुराणात वाचिलेलं सौंदर्य ऐकल्याच्या नंतर मी कोणाला वाईट म्हणत नाही, पण सुंदर म्हणत नाही. ठीक आहे, घोड्याला घोडं म्हणावा त्याबद्दल काही दुमत नाही. ते भिकाऱ्याचा असू की राजाच्या बग्गीचा असू, पण घोडं आहे ना ते म्हणायचं. राजा एक दिवशी राजाच्या बग्गीला गधत झुपलं. घोडं थकलं आणि मग एक जणाचं ते माती आणणाऱ्या कुंभार दादाचं गध आणलं आणि झुपलं बग्गीला. पण राजाच्या भोवतालचे म्हणले क्या घोडा आहे, क्या घोडा आहे. मी म्हण हा वा वा, मी त्याला म्हणलं गधा आहे ना. ते म्हणले तस म्हणू नका, पाकिट कमी देतील. अरे मी आणलं गध्या, पाकिटासाठी गध्याला घोडा म्हणतो. त्या मुंडक्यावर भिताड पडून झोपीत. काय मर्यादे इतकी स्तुती असा. वाटीभर वर्णात वाटीभर तूप टाकलं की दोन्हीची चव नदीत गेली. वरण वरण कळण, तूप तुप कळण. वाटीभर वर्णात 2 चमचे तूप टाकले की घृतिम स्वादा भयो हो येन तंदुलान वरान नसततेवच. भातावर घालणाऱ्या साधनाला वरण म्हणत असतात. वरण हे शास्त्रात नाव नाही, पण घृत मर्यादा असावी, मर्यादा असावी, सीमा असावी, सीमा. मंडपाला झालर किती सुंदर दिसायली, आणि ही जरी यायच्या डोसके लोक घेतल्यावर कशी वपंती. मर्यादा असावी, मर्यादा असल्या पाहिजे कुठल्या गोष्टी. स्तुती करत असताना हिशोबात करावं, हिशोबात. लय काय कायला स्तुती करायचं ना, माननी वगैरे वगैरे, बस मुकाट्याने. मूर्खपणाचं टोक. सुंदर होती, सुंदर. ती माऊली किती सुंदर होती हे पुराणामध्ये 6 श्लोकाचं वर्णन आलं. भारतामध्ये काही ठराविक स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्यापैकी एक कविता मी पाहिली. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. गाणी नादत होती हिंदू मुसलमान. गाणी नादत होती हिंदू मुसलमान. गाणी नादत होती हिंदू मुसलमान. सौंदर्य बघा. काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अमावस्याच्या दिवशी जिच्या अंगाचा प्रकाश चमकायचा. किती सुंदर असेल जिजा, मधने जिजा, किती सुंदर असेल ती माऊली. आणि ती बघितल्याच्या नंतर एक राजा तिला आई म्हणत होता. तो राजा किती शिलवान असेल. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. वारकरी संप्रदायात अभ्यास किती हे बोंबलून सांगू नकोस. बायको सोडून जगातल्या बायकांना माय किती म्हणतो हे सांग हलकटा. तू या शास्त्र इकून घालीत असशील आणि इकून काढीत असशील, इकून घालीत असशील आणि इकून काढीत असशील, पण एखादी माऊली दिसल्यावर तुझ्या पोटात जर डब्बा उठत असेल तर तो संसार खालून पेटन. विठाला हे का कवितेतलं वर्णन. काय सुंदर. रमान भय जायते देवांगनास्तते वचम. माल्यादिनी सुगंधिने कमलां पत्रेषु यति जया.
शीतेष्णुभयस्थितानां चंद्रांगणास्ततेव च. चंद्र हा शब्द तिथं नाही पण मी घातलाय. जसं चंद्राच्या शीतलतेला लाजवील इतकी शीतलता एखाद्या माऊलीच्या चेहऱ्यावर, गुलाबाच्या पाकळीला लाजवील इतकी शीतलता तिच्या चेहऱ्यावर, अशा हजारो पटीनं तेजस्वी चेहरा एका माऊलीचा होता. चरण सेवा अखंडित, का पायाची सेवा मागली, इतकी सुंदर. पण तिला कोणाचा आधार नव्हता. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे जडवड रत्न आहे, पण तिला आधार महत्वाचा आहे. आधार महत्वाचा आहे. एक सहज मला आठवलं, ते कितकं बसते मला तितकं माहित नाही, पण मी थोडंसं कडू एक मोठ्या महात्म्यांचे. श्यामलांगी तरुणी पतिविन कामिनी शोभान पवे, मधलं सोडून देतो. देवांगणे समान आहे पण आधार पतीचा. पतिविन कामिनी शोभान पवे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला वजन असावं कोणाचं. बाल्य रक्षन्ति पिता तारुण्य रक्षन्ति भ्रता वार्धक्ये रक्षन्ति पुत्रः नैव नैव स्त्री स्वतंत्रता. आता सुविधा झाल्या, आता बायकाच गाड्या चालवायल्यात, हे भाग सोडून द्या. हो, काडीनं गोळे फिटणत म्हणून पायान फोडायलाय, मूर्खपणा आहे ते. कालाय तसमय ना मग, पण स्त्रीला वजन असतं पुरुषासोबत. आधार असावा. हिचा आधार संपलता का? ती वारांगणीची मुलगी होती. आधाराची लय मोठी किंमत असते. मी भटपण करायचो, मग एका सत्यनारायणाच्या पूजेला मला बोलवलं. ते सत्यनारायणाची पूजा म्हणजे लग्नातला सत्यनारायण होता, उरकून टाकायचा विषय. ते नवरदेवाला बी आवडत नाही लय मंत्र म्हणलेले. ते त्याचा काही नादच नसतो त्या मंत्रात, त्याचे डोळे दुसरीकडेच, ते कशाला मंत्र ऐकन आमची. आणि त्या नवरीला बी आवडत नसतं हे आम्ही पणाला लावलेलं. त्या नवरदेवाला वाटतंय ते चौरंगाचा केळीचा खांब काढून महाराज हाणाव असं वाटतं त्याला. अरे काय, जसा जसा काळ असेल तस तसं उधळायचं. पण मी म्हणायचो, बापू तुला टाईम आहे का? तर मला बलिव नाहीत, म्हण नको बलूकडे. हे ते तसे ते पळत 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 मी नाही मंत्र म्हणणार. एक नवरदेव म्हणला, महाराज 5 रुपये काय घ्या, 20 रुपये घ्या, पण 10 मिनिटात आवरण. असा नवरदेव भेटला. मी म्हणलं, तू यासारखे 50 नवरदेव मी आवताल झुपितो सुंबळ्या, तू म्हणलं नको 20 रुपयात विकत घेऊ, गिरगाव करे. हो दे तू असं ते नारायण तिकडच नदीला, मी नाही तू मंत्र म्हणे, चल दे तिकडेच. रगिले मी एकदा लग्न लावायला गेलो. मी 4 वर्ष लावले की नाही आश्रम तुझ्या बाजूला. तुझ्या बाजूला म्हणजे इथंच नाही, त्याच्या गावाच्या बाजूला 4 वर्ष लग्न लावले. तुम्ही म्हणताल सांगच्यालाच कस काय, मग यायला कशाला म्हणू, इथं जिल्हा ओलांडून येत ना. एक लग्न लावलं, सकाळपासून मग पिना पडा वराड अर्ध पेलेलं. मग ते वाघनिश्चय असतोय, ते आलं वराडी कोणती कोणतं ते वाघनिश्चयाच्या शिदुरेचा टेम्पो माग, म्हणजे गुळाचं ढेकूळ वगैरे ते असते ना, ते मांडलं सगळं, ती पूजा पाठ आमक तमक सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग मंगलाष्टक म्हणताना आमच्या काका महाराजासारखा एक मंगलाष्टक म्हणला. आता सावध सावधान समय साधा समीप्यासे वाघवादान करा रिकामी जागा. काय आता लग्न थोडंच येईन ते मंगलाष्टक म्हणलं. मी पडशी गुंडाळी निघालो. पोरीचा बाप म्हणला, महाराज आता सुन्मुख साडे कन्यादान. मी म्हणलं काका महाराज करीन, हे करते ना. हे म्हणले मला हे मंगलाष्टक येतो आपण पुढचं येत नाही. मग काऊन म्हणलं तो सोमळ्या, तुम्ही घरचे आहेत म्हणून तुमच्यावर घेतल्या. हो, मी शेजाऱ्याच्या कुडाला कशाला इस्तू लावू, घरचा माणूस.
हे मंगलाष्टक कोणीच म्हणायचं नाही, ते ब्राह्मणाला म्हणू द्यायचे, कारण त्याचा नियम आहे बिचाऱ्याचा. ते वऱ्हाड वाटेला उस्तर त्याला साडे करूच थांबावं लागते. का दुसऱ्याच्या आनंदात आपण माती करायची? मूर्खपणाचं टोके. हे मी यायच्या अगोदरपासून उभे राहिलेत आणि एखाद्याला खाली बसलेला प्रमाण पाठी दे, तिथूनच म्हणला तू का म्हणे मोकाड्या बस ना, तुला लय उकळा येतं, इथे येऊन उभं राह ना, खालून इचकी तू आहे, इथंही ना, इथंही ना. लय नात काय कायला आगाव इस्तू लावायचा कुठं. हे एक दिवशी म्हणलं आलं, मी आणलं बोकांडीवर पडून घरानं. ते म्हणला तुम्ही संघ येत ना सुनमुख करायला. मी म्हणलं संध्याकाळचं कीर्तन जाईन ना. तय म्हणलं नाही नाही याला म्हणून. हे म्हणला मी बहिरवीत म्हणतो. मी म्हणलं तू बहिरवी कीर्तनात चलू दे, इकडं लग्नात नसती. अपमान नाही करायचा कोणाचा. काय सांगू लागलो काका भाऊ? असं द्या, असं द्या, असं द्या. सुंदर मुलगी, देवांगणे समान, सत्यनारायण बलील तुम्हाला. हे चाललं होतं बापू. खरंच आहे, पाण्याच्या घागरी पशी वक्त्यापशी लय मोठं बोलूच नाही. पाण्याच्या घागरी जवळ बसलं की कोणी म्हणतं दिगिलाच भरून, दिगिलाच भरून, दिगिलाच भरून. आणि इथं बोललं की अंगावच इचकत. हुशार माणूस आहे म्हणून तर जवळ उभा केला. येड गळायला कशाला घ्यायचं जवळ. हुशार माणूस. बाईला आधार किती मोठा असतो हे चाललं होतं, आणि ह्या मावडीला आधार नव्हता. शेवटचा पुरावा. बघू, ताण घेऊ नका, करतो जास्त कीर्तन. सकाळी लांब जायचे, जाता येईन कुठं, पायी पायी जायचे. मग ते सत्यनारायण वगैरे सगळं आटोपलं. नवरी होती कलेक्टर, नवरदेव 2 मार्कांनी गेलता. बाईला आधार किती असतो मी याच्यावर सांगतोय. माझ्या अंतकरणातली भारताची स्त्री. अहो माया नसली तरी कोण्या चुलीत घालतो गिरगावकर. कारण माझ्या वारकरी संप्रदायाने स्त्रीचं वर्णन केलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. मात्र वाक्य कुलस्त्रिया, कुलवान, हा डोकं भरून पदर घेणाऱ्या तुमचे राव द्या आता. हो पाठ घेऊ पाठ. किती गिरगावकर फोकल्यावर सुधरा त्यांत सुधरू. पहिली मला गोळी घाला. सत्यनारायण आटपला, मग ते नाव घ्यायचा कार्यक्रम असतो. तर त्या नवरदेव नवरीनं नाव घेत असतात, पण त्या बायकातले जुन्या चणचणचुण्यात बसले मेन्यात, लवंगा वटीत, येलदोडे मुठीत, सखराम तात्या बसले दाटीत, तर कशी हो पान सुपारी वाटीत. मी म्हणलं तो हा सख्या तिकडंच लोळायला, आणि कुठं तू पान सुपारी वाटीत. सखाराम तात्या बसले दाटीत. त्याच्या तोंडाला 24 तास वाटीन, कुठं तात्या म्हणाली. काही नाव बकिटात बकीट, इस्टीलचं बकीट, मुकुंदरावचं नाव घ्यायला 5 रुपये तिकीट. अरे बापरे. मुकुंद्या वाढायला तिकडे दैले. दैले कळत नसते तुम्हाला? कळतात का? आमच्या इकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दुंडकाला दैले म्हणते. आणि त्याचं नाव ऐकायला आणि घ्यायला 5 रुपये तिकीट. वारे मुकुंद्या आणि मुकुंद्याची मुकुंदी. चांगल्या पुरात वाहून जावा दोघं तुम्ही. काही नाव. आमच्या बाजूला एक काकी राहत होती, आणि त्या काकीचा नाही काका रे, काकायच ना, काकी राहत होती. हे वय असं लोकच घालतात पाय. आणि काकी म्हणणे महाराज मै लिहू. म्हणलं घ्या.
10 रुपए की गाड़ी 15 रुपए को घोड़ो थाका झुंबर लाल मारो पीछा नहीं छोड़ो म्हणलं मायला खोयचा गाव काम पाहिजे नाव ही सुरू झाली वरात. ते नवरदेव म्हणला देव बाप्पा अरे मी म्हणले कव्हाचा आवरत होतो तू पटकन नाव घे ना. अरे होतं कलेक्टर 2 मार्कांनी गेलेलं पण जवळच असल्यामुळं मी त्याला म्हणलं घे नाव तू. त्याने घेतलं नाव. अत्तर तेलाची बाटली अंतर अंतर खोल. बस विठ्ठला विठ्ठला. अत्तर तेलाची बाटली अंतर अंतर खोल. साडे झाले सुनमुख झाले आता तरी बोल. अरे म्हणलं बोलन ना घरी गेल्या मंडपात कशी बोलन तुला. घेतलं त्यांना नाव सगुनी चांगुनी कस्तुरी काय असेल ते नाव घेतलं. म्हणलं ताई तुम्ही घ्या. आता ती लांबची होती ही पोट्ट ओळखीचं होतं म्हणून बोललो त्याला. म्हणलं ताई तुम्ही घ्या मी नाही घेणार. ते मानाला झटकान गिटकान. म्हणलं ताई घ्या ना मी नाही घ्या. म्हणलं ताई घ्या ना बोलायचंच नाही. म्हणलं हानती काय मला. मी हळूच करून म्हणलं ताई काऊन नाही घेणार. हां मी कलेक्टर आहे. म्हणलं पण मालक आहे. हां ते 2 मार्कांनी गेले. अवघडच काम झालं. म्हणलं बाई जाऊ दे 2 मार्कानं पण तो मालक आहे ना. हां असं ना असला तर मी कलेक्टर आहे. मी गिरगावकर होतो. मी म्हणलं बाई एक सांगू का तुला हे 2 मार्कांनी जाऊ की 5 मार्कांनी जाऊ हे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो चेहरा वपतू. हे ज्या दिवशी जाईन ना त्या दिवशी तो तोंड बघण्यासारखं होईल. बाईनं पटकनच नाव घेतलं. हो हो. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयांची मूर्त. रावसाहेब बसले पूजेला तर मी देते तीर्थ. आणि त्याचं नाव रावश्या. हे रावश्या. दृष्टांत संपला. कोणाला किंमत आहे कोणामुळं. माझ्या भारतीय संस्कृतीतल्या माऊलीला संगम. अशीच राव देव काय. वा रे वा. थोडा वेळ सोमू दादा आला आवाज. छान छान. कानाचं कान. काय सांगू लागलो. एखादोन काढतो ना. जिजा तुम्ही तर शंट पण टाकला. एवढा राव देव. आमच्या इथे 2 गाढव होते. ते तलाठी वायदा जमा करायला याच. मग ते वायद्याला पहिले पैसे लई ठोकर होते. भगवान बा ते वायद्याची थैली भरल्यावर मग ते तहसीलला न्यायला गद. मग त्या गध्याच्या पाठीवर वायद्याची थैली. तर तिथून आल्यावर गध म्हणायचं मी तहसीलला गेलते. मी तहसीलला गेलते. घरी असलेलं गध म्हणलं नाळ पडली. थैली घासू घासू पैशाची थैली बोकांडीवर घेतली तरी नाळ पडली. काय ज्ञान बराय तुका बरायचा सन्मान आहे. काय टोक आहे महाराज. काय टोक काय टोक. नुसतं ज्ञान उभं आहे तुको बरायचं भजन करतो ते किती हार घातले किती हार घातले. हो म्हणून चांगलं वागायला पाहिजे. असो श्यामलंगी तरुणी पतिविन कामिनी शोभा न पावे मधलं सोडून देतो. आधार नव्हता त्या बावलीला. आधार नव्हता.
आणि आधार नसल्यामुळं तिच्या रूपाकडे बघून बऱ्याच लोकांच्या अंतःकरणात पापाचा डब्बा उठला आणि तिला हस्तगत करण्याच्या पाठीमागत त्या काळात ती नालायक श्रीमंत दौडत होती, पण ती एका जंगलात लपली. पायाची ताकद किती मोठी, चरण सेवा अखंडित. बरीच माणसं तिच्या शोधाकरता अशी धावत होती रानोवान. काही काही नालायकानं बक्षीस ठेवले, हे आम्हाला आणून द्या, पण तिला माहित होतं आपलं जीवन मातीत जाणार आहे, म्हणून ती जंगलात राहिली. मग तिला पकडण्यासाठी काही महाराजाचे रूप घेऊन पण गेले, पण तिनं त्या ढोंगीला ओळखलं. हो, माझ्या मावल्यांनी, या महाराष्ट्रातल्या पवित्र मावल्यांनी ढोंगी महाराज ओळखायची ताकद अंतःकरणात ठेवा. का सांगू तुम्हाला, जगाच्या मालकिनीला ढोंगी महाराज ओळखू नाही आला म्हणून फजिती झाली. रावण कसा महाराज होता? ढोंगी होता महाराज, ढोंगी. सीताई साहेबाच्या लक्षात आलं नाही म्हणून फजिती झाली. तुमची होता कामा नाही माय. हो, ह्या बाईनं लक्षात घेतलंय ढोंगी लोक आहेत आपल्याला पकडण्यासाठी आले. तिने कोणाला भाव नाही दिला, पण एके दिवशी कंटाळली आणि एका दगडावर बसली, डोंगरावरून खाली पाहत होती. त्या डोंगराच्या पायथ्यानं ज्ञानोबराय तुकोबराय जसं भजन करतात रामकृष्ण हरी, असं भजन करणारी महान भगवत भक्त माऊली महावैष्णव ज्ञानोबराय त्या रस्त्यानं जात होते. आणि तिच्या लक्षात आलं निष्ठावंत वारकरी आहेत, ज्ञानदेव वैष्णव मोठा, फार मोठी व्यक्ती आहे. कसं ओळखीला असन बरं तिनं? ती एकदा ज्ञानोबरायच्या चेहऱ्याकडे बघत होती, एकदा प्रकाश देणाऱ्या दिवाकरा भास्करो तेजो कांती भयो व्याप्ती आम दिवाकरो सूर्यनारायणाकडे बघत होती. त्याचंही तेज लक्षात घेतलं, ज्ञानोबरायचं तेज लक्षात घेतलं. भगवान सूर्यनारायणाकडे तेज आहे, पण ते तेज वरुतांग काया स्वेदेहा, काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम. सूर्याचं तेज घाम काढते आणि ज्ञानोबरायचं तेज बघितल्याच्या नंतर भक्तीचे वलय दिसतात. लोटांगण घेतच आली खाली आणि पाय धरले. काय माय, मग कल्याण होईल असं सांगा. जाय तू एकदा पंढरपुरातल्या मालकाचे पाय धर. झाली या दर्शन आणि पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन घेतलं, पायावरच देह ठेवला. तिचं नाव कान्होपात्रा. आज कुठं जागा आहे माहिती? उजव्या हाताला. पैशाची मालकीन कोणीकडे? विठोबा रखुमाईचं भजन घेतलं. डाव्या हाताला वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये विठोबा रखुमाई भजन करत असताना डावीकडे झोक देत असतात. हे ज्ञाती वारकऱ्यांचं ऐकलं मी, अधिकारी वारकऱ्यांचं, मोठ्या माणसांचं ऐकत जावं. आपली काय क्वालिटी आहे त्यांच्या पुढं, मोठी मोठी माणसं. ज्यांनी ह्या 10 महिन्यात सुद्धा परमार्थ बंद नाही केला. निष्ठावंत वारकऱ्यांनी लॉकडाऊन मध्ये पण गाथे वाचिले. निष्ठावंत वारकऱ्यांनी घरातली घरात भजन केले. ज्याची निष्ठा निष्ठी आहे त्याने कुठत नाही केली. निष्ठावंत लोक निष्ठावंत असतात. मग बाई देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि प्राण सोडा. उजव्या हाताला जागा. या विश्वातला कोणी जरी गेला तर पहिलं दर्शन तिचं. एक शास्त्र पाठ करणारा एक मोठा आचार्य पंढरपूरला गेला आणि पंढरपूरला तो आचार्य गेल्याच्या नंतर मोठ्या अशा वजनात देवाकडे चालला. भगवान मी आलोय. देवानं सांगितलं कशाला? तुमच्या दर्शन करता आलोय. काय प्राप्ती आहे? मोक्ष पाहिजे तुमच्या दर्शनातून. विटेवरच्या मालकानं सांगितलं महादर्शन त्याच वेळेला सफल होतंय, आधी तिच्या पाया पड. आचार्याला कान्होपात्रेचं दर्शन घ्यावं लागलं. तिथून पुढे देवाचं दर्शन, मग मान्यता. तर नामदेवरायला एका व्यक्तीने विचारलं, का हो जगाची मालकीन लक्ष्मी तिच्या पाया पडायला लावायचं होतं ना? नामदेवराय म्हणले, तो जगाचा बाप असताना स्वतःच्या पाया पडा आधी म्हणत नाही. आधी चोखोबरायचं दर्शन घ्या, आधी कान्होपात्रेचं घ्या, नामदेवरायचं घ्या आणि मग माझ्याकडे या. वारांगणीची कन्या पण जगाच्या मालकाच्या पायावर विलीन झाली,
तर विश्वाच्या मालकाचा दर्शनाचा मान तिला प्राप्त झाला. तिला आधी तिचं दर्शन, मग देवाचं दर्शन. ही देवाच्या पायात ताकद आहे. चरण सेवा म्हणून पायाची सेवा मागितली. सोपा शब्द सांगतो. रावणानं शक्ती लक्ष्मणावर सोडली होती का बिभीषणावर? किती रामायण वाचल्यावर ऐकल्यावर सुधारायचं? बिभीषणावर, लक्ष्मणावर नाही. का बिभीषणावर? त्याचं कारण सांगू तुम्हाला. एवढा मोठा सार्वभौम राजा असताना मला सोडून तू रामाचा झेंडा कशाला धरला, याचा राग रावणाला होता. तसा काय बिभीषण बी फार काय शहाणा नव्हता. ते खुर्चीचा लागत होता. तो महामूर्ख जाना. कोण म्हणतंय? पैठण मधले मालक. मनसी बिभीषण शहाणा म्हणून रावणाला राग सुमाली नावाच्या राक्षसाने आंदन दिलेली ती शक्ती बिभीषणावर सोडली. पण युद्धाला जाता जाता पंढरपुरातल्या मालकानं राम रूपामध्ये लक्ष्मणाच्या छातीला मिठी मारली आणि सांगितली, लखन, या बिभीषणानं आपले पाय धरले, शरणांगता वज्र पंजरो. बेड्या, याला धक्का लागता कामा नये. तळेल दिवशी बिभीषणाच्या अंगावर येणारी शक्ती त्याच्या पुढत लक्ष्मणजी उभं राहिले आणि छातीत घेतली. लक्ष्मण शेषाचा अवतार. नामदेवरायांनी शेष भगवंताला विचारलं, प्रभो, शक्ती तुमच्यावर सोडली होती का बिभीषणावर? शेषानं सांगितलं, नामदेवराय, बिभीषणावर सोडली होती. मग तुम्ही छातीवर काऊन घेतली? आमच्या मालकाच्या पायापाशी बिभीषण बसला होता. शरणांगता वज्र पंजरू. म्हणून मी गेलो तरी हरकत नाही, पण बिभीषण जाता कामा नाही. इतकी पायात ताकद. चरण सेवा अखंडित म्हणून पायाची ताकद. 60व्या अवतारामध्ये पायापाशी पांडव बसले आणि उशाला त्या आंधळ्याचं काट्ट बसलं. याला फुगीर होत. ते उशाला बसलं. पण पायापाशी बसलेल्या पांडवासाठी यानं संसार मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा, स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं. 56 कोटी यादव मैरेक नावाची मदिरा पिऊन मेले. पण पायापाशी बसून भजन करणाऱ्या पांडवाला हस्तनापूरचं स्वराज्य देऊन टाकलं. ही पायाची ताकद. चरण सेवा अखंडित. लंकेचा पुरेपूर 1000% अधिकारी होता अंगद. बिभीषण लंका देण्याच्या लायकीचा नव्हता असं पुराण सांगतंय. बिभीषणन काय बाण नाही कोरला त्याच्या विरोधात बोलायला, पण 2 पुराण बिभीषणाच्या विरोधात बोलतात. बिभीषण लंकेच्या लायकीचा नव्हता. अद्गेजीजा, लंका स्वीकारायची लायकी होती अंगदात, पण अंगद विरक्त भक्त होता, निष्काम भक्त होता. मला नकोय म्हणले आणि यानं पाय धरले. पाय धरताना सोबत माणूस चांगला आणला ना, संघचा चांगला असला की काम साधत. बघा, संघची चांगली असा. आमच्या इथं बंदुक्यान पिस्तोल्या 2 बैल होते. बंदुक्याला नाद होता चराट खाचा. ते चराट खाच
आणि आमच्या इथल्या तुकातात्याची जेवारी खाऊन यायचं. आता ते तुकातात्या दाड माणूस होता. ते म्हणला बाळ्या बस झाली तू कीर्तन, तू गण लोकायला कीर्तन सांगायला, पण तू बैल मै जेवारी खाला हे बैल सांभाळ. मी गड्याला म्हणला अरे बैल सांभाळा ना. 4-2 बाऱ्या गड्याला दट्टीले. आता गड्यानं बैल हाणला. बंदुक्या लाल होस्तर हानीत होतो. पिस्तोल्याला कोणी मारित नव्हतं, पण बंदुक्याला दाड. बंदुक्यानं एके दिवशी पिस्तोल्याचं चराट खाल्लं. आणि बंदुक्यान पिस्तोल्या संगच दुसऱ्या दिवशी पिस्तोल्यानं खपके खाल्ले. आव लय बैल आपल्याला सोबती करतेत बैलायला. कसा सोबती असा असू द्या स्वार्थी विभीषण, पण मारुतीरायाला आपलंसं केलंय. आणि मारुतीरायाच्या सानिध्यात प्रभूचे पाय धरले. कोण येते? सहोदराम लंकेशहा. सहोदर म्हणजे भाऊ, रावणाचे भाऊ आहेत. सुग्रीव आणा पाणी. बस झालं महाराज, लय झालो आता. 9ला आधीच कापलं होतं मला, 9च्या आधीच. माणसं बी मधली वकील रगिलच असते. तो करा करा म्हणले घ्या जरा वेगात घ्या. काय सांगू लागलो? कीर्तन विभीषण सुग्रीव पाणी आणा. सुग्रीवाला आवाज दिला, आणलं पाणी. हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. रावण मारल्यावर लंका तुला देऊन टाकतो. एक जणांनी प्रश्न केला, प्रभू रावण जिवंत असताना लंका देऊ केली? हो म्हणले. का? कारण रावण मरेपर्यंत सीता देणार नाही. हे मारुतीला ऐकून कळालं तर ते आडमुठ होतं, ते रगील होतं, ते सुलानामा करायच्या लायकीचं नव्हतं. आणि ते मरेपर्यंत सीता भेटत नाही आपल्याला माहिती आहे. आणि मेल्यावर आपल्याला लंका घ्यायची नाही म्हणून याला द्यालो. मग ज्या रावणानं सीतेचं हरण केलं त्याचा सक्का भाऊ आहे ना, पण पाय धरले ना माये. भगवान म्हणले माझे पाय धरले ना. तर विचारणारा असा हुशार होता. बरं ठीक आहे, बिभीषणानं तुमचे पाय धरल्यामुळं रावण मरायच्या आधी लंका दिली, पण कालांतरानं रावणानंच पाय धरून जर सीता तुम्हाला दिली तर पुन्हा काय देता? अयोध्या त्याला देईल. मी अयोध्या त्याला देईन आणि मी पुन्हा सीता घेऊन जंगलात जाईल. ही देवाच्या पायात ताकद आहे. चरण सेवा अखंडित. आमचे बैल एके दिवशी सुटले. सुटत असतात बैल, आडमुठच असते. अहो माणसं कुठं सुटायलीत. मग बैल जेव्हा येणं मकान नाही सुटावं काय नवलाची गोष्ट आहे. कुठं सुटले माणसं. बैल सुटले न ते आमच्या भावकीतल्या एका माणसाच्या शेतात गेले. काय पायात ताकद आहे. आता शेवटचा बस झालं. तुम्ही महाशेवट करता. मग ते घरानं आलो. एक म्हातारी मेल तीन तिचा 14वा करून आलतो. इथली कशाला तिकडी. मग घरी आल्यावर पोरायच्या माईल म्हणलं मला जेवायचंय. बाई या धोळा का? आणि म्हणलं मग काव काव घालती. पोरायची माय म्हणजे माझी बायको. उगं तुम्ही नंतर इचकितान कोणाला म्हणायला. मी आगाव कशाला लोकांना बोलू. म्हणलं वाढवा जेवायला. जेवण होतं का न होतं की तितक्यात त्या माणसाचा गडी आला. बाळू महाराज घरी येत का? म्हणलं काय काम आहे? उद्या सकाळी 5 वाजता चावडीवर यायचंय. अरे बापरे म्हणलं आगाऊच काम आहे. आता मला काय माहित नव्हतं. आमच्या आजीनं तितकं ऐकलं की म्हातारी रडू लागली. मी म्हणलं माय तू काहून रडायली? काय नाही बाळा माय ते मेलं लय मारितो रे. आणि म्हणलं मला काहून मारीन? बापा आपल्या बैलानं त्याची जेवारी खाल्ली ना ते मारतय तुला. मी म्हणलं माय मी भजन म्हणतो. अरे तू काही म्हणणं बाप्पा ते हाणतच. त्याच्या चुलत्यालाही 7-8 माळी होत्या. माळी तुटूस तर हाणलं त्यानं. यार मोठंच होतं ना ते रावणच दुसरा. मग बघता बघता सगळ्या गावात विटेवरच्या मालकाच्या पायात किती बघता बघता सगळ्या गावात खबर मिळाली. मग काही माणसं चांगले असतात, काही वाईट असतात, पण काही दाखीत नाहीत. अशी चोंभाळे वाईट असते. चोंभाळे लय महाराष्ट्रातलं तूप खातो ना.
2-3 खपके आगा होणार अशी काही काही अंधारातली गचकी लय बदमाश लय हलकट असतात काही काही दिसू देत नाही सोंगडे. मग काही काही ना प्यादे पाटील जाणं बाळू काय करायला पहा. काय उन्हाळा दिवस आपलं म्हणजे ज्यावारी याच्या टायमाला उन्हाळाच असतोय. औंदा जरा लवकर आली नंतर लोक बोटं घालते ज्यावारी उन्हाळ्यात असते का. यावर्षी धोंड्याचा महिना भानगडी अमकं तमकं थोडी अलीकडे आली नाही तर पाड्याशिवाय ज्वारी येत नसती. हो काळ बदलला निसर्गाचं चक्र बदललं. बनेल गिनेल काढीन लोळू लागलो. हितचिंतक आला म्हणला महाराज संध्याकाळी 5-6 बनेली घाला काऊन पाठ लयच हनतय ते वळ नाही निघली पाहिजे. काय आजी झोपलीच नाही. सकाळी मी 3:30लाच उठलो आंघोळ गिंघोळ केली. म्हणली मा कशाला आंघोळ करतो बाप्पा पाण्यानं लय नरम होती पाठ. मथारी जास्तच भेडवायली मला. मी आपली धोत्राची लुंगी लावली हातात तांब्या घेतला आणि मारुतीला पाणी घालायला निघलो. बाळू किती वाजलेत रे म्हणलं 20 मिनिटं कमी आहेत. बाप्पा असं पाठवून हात फिरीला माया वासरा तुला लय लागेल म्हणलं ताण घेऊ नको. कशाचा ताण बाप्पा त्या मेल्याला काही कळतच नाही मारताना. त्याच्या संग ते चहाव शेपटी हालिणारे 7-8 जण त्याच्या बाजूला बसलेली चावडीवर. हे मधल्या खुर्चीवर त्याला बुटाड गिटाड ती अशी सुंदरी हालू लागलो. ती चमड्याची असती. संध्याकाळी ताकात भिजली पुन्हा तिला असं तेल लावलं बळडेल लावलं चपका हाणन कातडं निघणं संगोच अशी असते ती सुंदरी. मला पाहिल्यानंतर जास्तच हालू लागलं. नाही यालो येतो 5ला येतो. मारुतीरायाचं दर्शन घेतलं खुश मामला. काही वाट्यावर बसली म्हणली अरे नाराज नाही काय नाही लय खुश रे. याची पाठ का निबर गिबर हे काय निबर कशाची म्हणले लय खाते तुला आजच्या कीर्तन सुटल्यावर तूप खाते. हो सगळी माणसं माझ्या पाठीकडे बघू लागली आणि मी मारणाऱ्या नालायकाच्या बुटासकट पायाकडे बघू लागलो. मी वाकत गेलो आणि त्याचे बूट धरले पाय धरले. मी म्हणलं दादा मरूस तर तुमच्या रानात बैल येऊ देत नाही. नाही आले पाहिजे बैल. दृष्टांत संपला. येडगळ माणसाचे पाय धरले तर पठ्ठ्याचा मार चुकला. हलकटाचे पाय धरले तर पठ्ठ्याचा मार चुकला. तर पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरल्यावर काळाचा मार चुकतो. ज्ञानेश्वर